व्हायला नकोय मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी काहीही बोलले तरी तुला ते पटणार नाहीच आहे अनिश. करेक्ट. मला एक सांग, इथे घरी येऊन विश करायला जगातले सगळे फोन बंद पडले होते काय आज? तू तर नाही ते अर्थ काढतोयस. मला जे दिसतंय ना ते तुला दिसत नाहीये किंवा तुला ते बघायचंच नाहीये. एवढा मोठा माणूस कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने तुला परत परत भेटायला येतो, याचा अर्थ कळत नाही का तुला? यात असा काहीही अर्थ नाहीये जो तुला वाटतोय. आणि मुळात 50 लाखांची त्यांची ऑफर मी स्वीकारायचा विचार करन असं सांगितलंय. स्वीकारली नाही अजून. मुळात तेवढे पैसे उभेच केलेले नाहीये. मग तर त्यांनी येण्याचं काहीच कारण नाहीये. अनिश, आता तू कुठल्याच गोष्टीकडे चांगल्या नजरेने बघू शकत नाहीयेस. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला काही ना काहीतरी वाईट हेतूच दिसतोय. आय एम रिअली सॉरी टू डिसअपॉइंट यू, पण असं काहीही नाहीये. हे बघ भैरवी, बाय द वे आज भाऊबीज होती आणि मुलं खूप वाट बघत होती ना तुझी. त्यांनी फार उत्साहाने किल्ला बनवलाय. आता फटाके उडवतायत खाली. नाही, तू असल्या या फालतू विचारांमधनं जर बाहेर येऊ शकलास ना तर प्लीज त्यांच्यासोबत जरा टाइम स्पेंड कर. कुणाला तरी बरं वाटेल. फ्रेश हो, मी जेवायला वाढते. काही गरज नाहीये. नकोय मला जेवायला. तुझ्या हातच्या पदार्थांचा बिझनेस करणार आहे तो राजन सुकटणकर. मी जेवलो काय नाही जेवलो काय तुला फरक पडतो? अरे ईश्वरा, बघता बघता नवीन वर्ष सुरू झालं रे. अशोक, मला काय वाटतं माहितीये का, आपण आपल्या दोघांची पत्रिका एकदा बघून घ्यायला हवी. का? अरे का म्हणजे काय, आपल्या दोघांचंही गेलं वर्ष प्रचंड घडामोडीचं गेलं. अरे घडामोडीचं नाही, उलथापालथीचं म्हण. हो. आणि काय गंमत आहे म्हणजे ईश्वरा, अमित आणि पल्लवी गेल्यानंतर असं वाटलं की माझ्या आयुष्यात आता काहीच राहिलेलं नाहीये. अरे मुलं आली, भैरवी, निलिमा या माझ्या आयुष्यात आल्या आणि कायमच्या माझ्या झाल्या. आणि हो, ते दोघं मामा मामी ते जातील रे कधीतरी. अशक्य. का? हा, मला नाही वाटत ते तुझ्या घरात सहजासहजी सोडून जातील म्हणून. अरे मस्त पैकी त्यांना चांगलं चांगलं खायला आहे, डोक्यावरती छप्पर आहे, आरामशीर सगळं आहे, ते नाही जात इथून आपोआप. हे बघ, हे वर्ष जसं बदललं ना तर तसे तेही बदलणार आहेत रे. हा, बदल ही एक अशी गोष्ट आहे की जी कधीही बदलत नाही. आपलं काहीतरी मागच्या जन्मीचं देणं द्यायचं राहिलंय असं मी समजतो. ते देणंही फिटेल आणि मग जातीलच ते. बघ, घे ना, तू काहीच घेत नाही, घे ना काहीतरी, घे ना. नाही, राहू दे. घेतो. या सगळ्यामध्ये अनिश मात्र दुरावला. पण तू हे अशोक इतक्या सहजासहजी कसं काय सांगू शकतोस रे? मग काय करू? रडत बसू? अजिबात नाही. एकदा आपण नशीब असतं असं ठरवलं ना की मग झालं. त्याचं नशीब आहे, त्याप्रमाणे तो वागणार. आणि माझी मुलं मला दुरावणार हे माझं नशीब आहे. आपापले भोग भोगायचे. आता फार विचार करायचा नाही असं मी ठरवलंय. नाही, पण मग भैरवीचं काय, म्हणजे त्या दोघांचं नातं? हे बघ, त्या दोघांचं नातं सुधारणे माझ्या हातात नाहीये. माझ्या हातात भैरवीला मदत करायची आहे आणि मी 100% तिला मदत करणार. अरे हो, पण मग अशा परिस्थितीत ती जो काय तो बिझनेस करणार होती तो कसं काय करणार? होणारच. अरे या वेताळाने अजून हट्ट सोडलेला नाहीये. भैरवीच्या बिझनेसची पहिली पायरी म्हणजे राजन सुकठणकरची ऑफर स्वीकारणं आहे. आणि त्याच्यानंतर मी मग तिच्या पंगत ब्रँडला वाढवायला मदत करणार आहे. पण यासाठी 10 दिवसात 50 लाख रुपये उभे करावे लागणार आहेत. काय? 50 लाख रुपये उभे करणार? ते कसे करणार? हा?
अरे अशोक, आपण सामान्य माणसं, मध्यमवर्गीय माणसं. एवढे 50 लाख रुपये म्हणजे आपल्या आयुष्यभराची कमाई असते रे. इच्छा तिथे मार्ग असतो ईश्वरा. मी भैरवीला मदत करणार आहे आणि आता ती कशी करायची याचा मार्ग पण सापडणार. अरे किती वेळ झोपून राहिलात रे? उठा उठा लवकर चला. अरे काय झोपू दे? ए तू तरी सांग ना, उठ म्हट. काय वाजले किती? धावू दे दादा, काय झोपू राहू दे. दे? दिवाळीसाठी आंघोळीला उठायलाच लागलं होतं की नाही. हा, कळलं. दिवाळी आली, गेली जवळ, संपली आता दिवाळी. अरे पण सुट्टी आहे अजून, झोपू दे. तुझं काय ना पण. तू कुठे निघालायस? हा? ऑफिसला? मी जरा बाहेर जाऊन येतो. बाहेर कुठे? बँकेत जाऊन येतो. बँकेत? हो. पण भैरवी तर म्हणाली की आपल्या वयाच्या लोकांना लोन मिळत नाही म्हणून. नाही, लोनसाठी नाही, लोनसाठी नाही. मी हे घर गहाण ठेवता येतं का जरा चौकशी करायला जातो. काय राहतं घर गहाण? हा, काय करणार? हे घर गहाण ठेवण्याशिवाय दुसरं मार्गच नाही. तर काय करणार? मी जरा बघतो ना काय करता येईल ते. 50 लाख रुपये कसे उभे करणार त्याशिवाय? पण राहतं घर गहाण ठेव. काही इलाज नाही. मी बघतो ना, नुसती चौकशी तरी करून येतो. हा बर. नीट जा. राहतं घर गहाण. देवा परमेश्वरा, काहीतरी चमत्कार घडव रे बाबा. ही वेळ येता का म्हणे, कुठून तरी पैसे उभे कर. माऊ, काय करतेस? मी अरे काही संस्था असतात ज्या आपल्या स्टार्टअप कंपनीज असतात ना, त्यांना फायनान्शियल हेल्प करतात. त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करता येतोय का जरा बघतीये. अच्छा, का? अरे आपल्याला आता बिझनेस सुरू करायचा आहे ना, त्यासाठी आपल्याला हेल्प लागेल फायनान्शियल. म्हणजे आपल्याकडे पैसेच नाही आहेत. अरे तू डंबो आहेस का? आपल्याला बिझनेस करायचा आहे, आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत. हो ना माऊ? करेक्ट. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ या गोष्टीचं, आपण करू काहीतरी. ओके? अरे मी कसं विचारू, तू विचार ना. काय झालं विचारा. माऊ, आजोबा आमच्यावर चिडले आहेत का? आजोबा कधी चिडतात का तुमच्यावर? का बरं असं वाटलं तुम्हाला? अगं माऊ, मगाशी ना ते आत्या आजीला सारखं बोलत होते, घर घाण ठेवतात, घर घाण ठेवतात. आम्ही खरंच घर घाण ठेवतो का? नाही गो, अजिबात नाही. मग ते मगाशी असं आत्या आजीला का सांगत होते की घर घाण ठेवतात, घर घाण ठेवतात? मला तर एकदम कसं तरीच वाटलं. आम्ही पसारा करतो पण घर घाण नाही ठेवत. हो मला माहिती आहे, अजिबात नाही घाण ठेवत. मी बोलते हा आजोबांची, मी विचारते त्यांना. ओके, डोंट वरी. बर, त्यांनी पुस्तकं दिलेली वाचायला सुरुवात केली का तुम्ही? नाही म्हणजे हो, म्हणजे आम्ही वाचत होतो पण मग आमचं लक्षच नव्हतं लागत. मग आम्ही काय केलं, आम्हाला तुला ते विचारायचं होतं ना की आम्ही घर घाण ठेवतो का. बरं ठीक आहे, जा आता वाचायला जा. डोंट वरी. ओके. राजू, बोलू का म्हातारीशी? कशासाठी?
हाय का तर काय तुला सांगतो मगासपासून एवढी बडबड बडबड करतो, तुला काहीच नाही ऐकलेत का? अरे बाबा आता ते दिवाळीला पैसे दिले ना, पण ते म्हणजे दागिना लागतो ना बायकांनी, मग दागिने पाहिजे ना, मग म्हाताऱ्याला मागतो बाबा दागिन्यासाठी पैसे दे. ए मामा, तू काय दिवसा सुद्धा देशी प्यायला लागलास काय? अरे डोकं फिरलंय का तुझं? बाबा तुला काय दागिने घ्यायला पैसे देणार आहे? काही बोलतोय यार. नाही, नाही, पण म्हणजे का वाटतं का कुठे झालं? ए, थांब ना, ए बाबा, ए मी खान काय? हो का बाबा, दागिन्यासाठी पैसे आहेत असं नाही मागायचे. आपण काहीतरी मला वेगळं काहीतरी पाहिजे त्यासाठी पैसे मागायचे. तुला काय वाटतं वेगळं घ्यायचं सांगून काही उपयोग होणार आहे? अरे इतकी वर्ष नोकरी केली आहे त्या माणसाने, 1 रुपया साठवून ठेवला नाही रे. छे. काय म्हणे तर आईच्या आजारात सगळे पैसे खर्च झाले, म्हणून मला हे नोकरीतलं आवडत नाही. आयुष्यभर बाबांनी हेच केलं, दुसऱ्यांसाठी मरमर करत राहिले. आणि जेव्हा आमच्यासाठी वेळ आली तेव्हा काय उभे राहतायत, पैसा नाहीये म्हणतायत. नाही, नाही, ते पण आहेत म्हणा. तरी पण भाऊजींना विचार. मामा अरे काही उपयोग होणार नाही त्याचा. जे काही थोडे पैसे राहिले असतील ना त्यांच्याकडे, ते सुद्धा ते त्या भैरवीला देणार आहेत. बाप्पा, असं असं. सुट्टणकरला द्यायला. अरे 50 लाख रुपये द्यायचे त्याला तिच्या बिझनेस साठी. 15 दिवसाची मुदत दिली होती त्यांनी, त्यातले आता 2 दिवस निघून गेले. कसे काय सुट्टणकरला पैसे देणार आहे ते काय माहिती. बाप्पा, 5वर किती शून्य? 6-0. या बापरे, तू एवढं मला बोलत होते ना. आता सभ्य मार्गाने 50 लाख रुपये कसे काय जमवतायत बघतोच मी. नाही, तुले सांगतो का बाबा, तुझा म्हातारा आहे ना छान उद्योगी आहे हा. तो 5वर 6-0 लावून त्या सुट्टण करायला देतो की नाही बघ, देईलच तो. जाऊ दे मग. हो 5वर किती म्हणाल? 6-0. हे 50, 500, 5. नाही रे बाबा, म्हातारा लय उद्योग काय ना काहीतरी करते. 6-0 गोळा करेल देईल त्याने. भैरवी, ओ हाय. हाय. ओ हाय राजन. हॅलो. हियर वी आर वन्स अगेन. मला असं वाटतं की आपले रस्ते बहुतेक एकाच ठिकाणी जातात, त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा भेटतोय. मे बी. बाय द वे, तुला कुठे सोडून ये जवळपास इथे? नाही नाही थँक्यू, मी ऍक्च्युली घरीच जाते. ओ नाईस. तुझं घर माझ्या वाटेतच येतं. चल मी सोडतो. नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये, मी पोहोचेनच. ओके. तू जर भेटलीच आहेस तर 1-2 मिनिटं बोलू का? मला बोलायचंच आहे तुझ्याशी. हो प्लीज, वाय नॉट. ओके. काय ठरवलंस? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला अजून थोडा वेळ हवाय. मी नाही विचार केलाय. ऑफकोर्स ऑफकोर्स, टेक युअर टाइम. मी माझं एक जस्ट ओपिनियन देतो. हे बघ, कुठलाही बिझनेस नव्याने सुरू करताना ना काही स्टेप्स असतात. जसं की तू तुझं प्रॉडक्ट बनवशील, मग केटरिंगच्या काही ऑर्डर्स घेशील, मग अजून ऑर्डर्स घेशील मोठ्या मोठ्या, मग नंतर एखाद्या एक्झिबिशनमध्ये तुझा स्टॉल लावशील. ही सगळी प्रोसेस सुरू राहील. पण यासाठी तुला स्टाफ लागेल, एक सेटअप लागेल, आणि त्यानंतरही प्रॉफिटची गॅरंटी नाही. समजा लॉस झाला तर कसा बेअर करशील? आणि अगेन्स्ट दॅट, तू जर का माझ्यासोबत बिझनेस केलास तर फायदेच फायदे आहेत.